ओम शांती। आजची तारीख आहे 24 जून 2026। आज विशेष मातेश्वरी जगदंबा सरस्वती म्हणजेच मम्मांचा स्मृती दिवस आणि त्यानिमित्ताने आज मम्माची विशेष मुरली आहे। तर मुरलीचे टायटल आहे या कर्मक्षेत्रावर कर्म ही अनादी गोष्ट आहे। तुम्हाला कर्म करणे सोडून द्यायचे नाहीये, परंतु कर्मयोगी बनायचे आहे। मम्मा म्हणतात ही सृष्टी कर्माची शेती आहे, जिथे प्रत्येक मनुष्य आत्मा आपापला पार्ट प्ले करत आहे। यामध्ये परमात्म्याचा देखील पार्ट आहे, परंतु ते आत्म्यांप्रमाणे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये येत नाही। आत्म्यांप्रमाणे त्यांची कर्माची खाती बनत नाही। ते म्हणतात मी तर फक्त तुम्हा आत्म्यांना सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी येतो, म्हणून मला लिबरेटर असे सुद्धा म्हणतात, म्हणजेच बंधनातून मुक्त करणारा म्हणतात। गती सद्गती दाता सुद्धा म्हटले आहे। आत्मा जी मायेच्या बंधनाने ग्रासलेली आहे त्याला दूर करून पवित्र बनवितात आणि म्हणतात की माझे काम आहे सर्व आत्म्यांना बंधनांमधून सोडवून परत घरी घेऊन जाणे। तर या सृष्टीचे जे अनादी नियम आणि कायदे आहेत त्यांना देखील समजावून घ्यायचे आहे। त्यानंतर या मनुष्य सृष्टीची वृत्ती कशा प्रकारे होते आणि मग अशी देखील एक वेळ येते की जेव्हा ही वृत्ती कमी होते। असे नाही की वाढते तर वाढतच जाते, नाही, कमी देखील होते। म्हणजे सतयुगापासून कलियुगांतापर्यंत सृष्टीची वृत्ती वाढत होत जाते आणि नंतर संगम युगामध्ये बाबा येऊन कमी करतात। तर मम्मा म्हणतात सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीचा एक नियम आहे। आपल्या शरीराचा देखील नियम आहे। आपल्या शरीराच्या सुद्धा अवस्था जर बघितल्या तर बाल्य अवस्था, मग किशोर अवस्था, मग तरुण अवस्था, मग वृद्ध अवस्था होत मग जीर्ण अवस्था होते। तर प्रत्येक गोष्टीचे वाढणे आणि त्याचा अंत होणे हा देखील नियम आहे। याच प्रकारे सृष्टीच्या पिढीचा देखील नियम आहे। एका आयुष्यामध्ये देखील विविध स्टेजेस म्हणजे विविध टप्पे आहेत। तशाच मग जन्मांच्या देखील स्टेजेस आहेत। त्याचप्रमाणे पिढ्यांच्या देखील ज्या पिढ्या होऊन गेल्या त्यांच्या देखील स्टेजेस किंवा त्यांचे देखील विविध टप्पे आहेत। अगदी याचप्रमाणे सर्व धर्मांचे देखील विविध टप्पे आहेत। पहिला जो धर्म आहे तो सर्वात शक्तिशाली धर्म आहे, आदि सनातन देवी देवता धर्म, आणि त्याच्यानंतर जे धर्म येतात त्यांची ताकद हळूहळू कमी होत जाते। तर धर्माचा विस्तार, धर्माची प्रगती अशी प्रत्येक गोष्ट विशिष्ट नियमानुसार चालत असते। या सर्व गोष्टींना समजून घेणे आवश्यक आहे। जसं सुरुवातीला एक धर्म होता तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त ताकद होती, त्याप्रमाणे पिढ्यांची सुद्धा एकानंतर एक ज्या पिढ्या येतात त्या पिढ्यांची सुद्धा ती क्वालिटी जी आहे कमी होत जाते आणि त्याचप्रमाणे दुनियेची सुद्धा क्वालिटी हळूहळू कमी होत जाते। ज्याप्रमाणे आपल्या शरीराची क्वालिटी सुद्धा नंतर कमी व्हायला लागते, त्याप्रमाणे ही एक प्रकारे उतरती कला आहे। तर त्याचप्रमाणे बाबा देखील असे म्हणतात की माझा देखील या सृष्टीरूपी नाटकामध्ये पार्ट आहे। मी देखील एक आत्माच आहे आणि मी म्हणजेच गॉड काही वेगळा प्रकार नाहीये। तर मी देखील आत्माच आहे, परंतु माझे कार्य हे अत्यंत महान आणि श्रेष्ठ कार्य आहे, म्हणून मला गॉड म्हटले जाते। जसे तुम्ही आत्मा आहात तर मी देखील तसाच आहे। जसा तुमचा मुलगा आहे तर तो देखील तुमच्यासारखाच मुलगा आहे की नाही। तर त्याप्रमाणे मी देखील आत्माच आहे। आत्म्यांमध्ये काहीच फरक नाही, परंतु कर्तव्यामध्ये मात्र तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप मोठा फरक आहे। आणि म्हणूनच असे म्हटले जाते
की माझे जे कर्तव्य आहे ते इतरांपेक्षा वेगळे आहे. मी काही हदच्या एका धर्माचा स्थापक नाहीये, तर मी दुनियेचा क्रिएटर, दुनियेचा रचयिता आहे. वेगवेगळे धर्म स्थापन करणारे ते धर्मस्थापक, ते झाले धर्माचे रचयिता. ज्याप्रमाणे ते आत्मे आपले कार्य आपल्या ठरलेल्या काळामध्ये, ठरलेल्या वेळी, निश्चित ठरलेल्या वेळी ते करतात, तसाच मी देखील माझ्या ठरलेल्या निश्चित वेळी येतो. माझे कर्तव्य विशाल आहे, माझे कर्तव्य महान आहे आणि सर्वात अद्वितीय आहे. म्हणूनच म्हटले जाते की तुमचे कार्य विलक्षण आहे. त्यांना सर्व शक्तिवान देखील म्हटले आहे. सर्वात शक्तिशाली कार्य आहे आत्म्यांना मायेच्या बंधनामधून सोडविणे आणि नवीन दुनियेचे कलम लावणे, म्हणजे नवीन दुनियेचे रोप लावणे. म्हणूनच इंग्रजीमध्ये त्यांना म्हटले जाते हेविनली गॉड फादर, म्हणजे स्वर्गाचा रचयिता. जसे क्राइस्टला, येशू ख्रिस्ताला म्हटले जाते ख्रिश्चन धर्माचा धर्मस्थापक किंवा जनक म्हणता येईल. त्याला काही हेविनली गॉड फादर म्हणता येणार नाही. तर हेविन जे आहे त्याचे स्थापक केवळ एक परमात्माच आहेत. ज्याप्रमाणे वेगवेगळे धर्म स्थापन करणारे धर्मस्थापक असतात, त्याप्रमाणे परमात्मा पिता हे काही एका धर्माचे धर्मस्थापक नाहीत, तर ते संपूर्ण विश्वाचे, संपूर्ण दुनियेचे स्थापक आहेत, रचयिता आहेत. आणि म्हणूनच ज्या वेळेला दुनियेला ते परिवर्तन करतात आणि सतयुग स्थापन करतात, स्वर्ग स्थापन करतात, आणि म्हणूनच त्यांना म्हटले जाते हेविनली गॉड फादर. दुसरी गोष्ट की गॉड इज ट्रूथ असे म्हटले जाते, म्हणजे परमात्मा सत्य आहे असे म्हटले जाते. तर इथं सत्य कोणती गोष्ट आहे, कशाच्या बाबतीत ट्रूथ हा शब्द वापरला जातो, तर ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. बरेच जण असे समजतात की जो खरे बोलतो तो गॉड आहे. गॉड म्हणजे अजून दुसरी कोणती गोष्ट नाही, बस फक्त जे खरे बोलतात ते गॉड आहेत असं समजलं जातं. परंतु असं नाहीये. गॉड इज ट्रूथ याचा अर्थ हा आहे की गॉडनेच येऊन सर्व गोष्टींविषयीचे सत्य प्रकट केले आहे. गॉड इज ट्रूथ अर्थात गॉडच फक्त सत्य सांगतात. सत्य त्यांच्यामध्येच वास करते, तेव्हाच तर त्यांना नॉलेजफुल असे म्हटले जाते. समजा एखादा मनुष्य जो आहे तो जर सत्य बोलत असेल, पण कधीतरी तो खोटं सुद्धा बोलतो, नाही तो सदा काळासाठी सत्य बोलतो का, तर नाही. तर परमात्मा जो आहे, गॉड जो आहे, त्याच्यामध्ये सत्याचा वास आहे. म्हणून त्यांना नॉलेजफुल म्हटलं जातं. ओशन ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचा सागर, ओशन ऑफ ब्लिस म्हणजे आनंदाचा सागर, आणि गॉड नोज म्हणजे परमात्मा सर्व काही जाणतात, ईश्वर सर्व काही जाणतात. तर जरूर विशेष काहीतरी जाणून घेण्यासारखी गोष्ट त्यांच्याकडे आहे ना. तर ती कोणती विशेष माहिती आहे? असे नाही की याने चोरी केली, त्याने चोरी केली, गॉड नोज नाही. मम्मा म्हणतात की भले ते सर्व काही जाणतात, परंतु त्यांची जी महिमा आहे ना, ज्ञानाचे सागर, किंवा म्हटलं तर गॉड नोज, गॉड नॉलेजफुल आहे. तर ती महिमा याकरिता आहे की आपल्या या दुनियेची जी अधोगती झालेली आहे, या दुनियेचे पुन्हा उत्थान कसे होईल याचे ज्ञान त्यांच्याकडे आहे. या चक्रातील गोष्टींना ते जाणतात, म्हणून म्हटले जाते गॉड नोज. तर परमात्म्याची महिमा त्या दृष्टिकोनातून आहे जी मनुष्यांपेक्षा वेगळी आहे, कारण ते वेगळ्याच प्रकारचे जाणकार आहेत. मनुष्याचे ज्ञान हे हदचे आहे, म्हणजे त्याला लिमिट आहे. म्हटले देखील आहे की मनुष्य अल्पज्ञ आहे आणि परमात्मा जो आहे तो सर्वज्ञ आहे, सर्व काही जाणणारा आहे. तर जो सर्वज्ञ आहे तोच सत्य जाणू शकतो. यथार्थ गोष्टींचे ज्ञान ज्याच्याकडे आहे, तर जरूर तोच येऊन सर्वांना देईल ना. जर समजा त्याने दिलं नसतं तर त्याचा काय फायदा? आणि मग जे दुसऱ्यांना कळालंच नाही
तर त्याच्याविषयी त्यांची महिमा तरी का म्हणून केली जाईल? तर मम्मा म्हणतात त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आपल्याला काही लाभ मिळाला आहे, तेव्हाच तर आपण त्यांच्या महानतेचे गायन करतो, त्यांच्या मागे धावतो. कधी काहीही झाले तर म्हणतात, हे भगवान, आता तूच हे कर, ठीक कर, दया कर, माझे दुःख दूर कर. तर आपण त्यांच्या मागे मागतो ना, त्यांच्याकडे मागतो ना, त्यांच्या मागे जातो ना, त्याच्याशी काहीतरी आपले नाते आहे ना, म्हणूनच आपण त्यांची अशा प्रकारे आठवण करतो. जणू काही त्याने आपल्यावर काही उपकार केलेले आहेत. जर त्याने कधी काही आपल्यावर उपकारच केलेले नसते तर आपण का बरे त्यांच्यासाठी डोके आपटले असते? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला अडचणीच्या वेळी मदत करते तर मनात येते की यांनी अडचणीच्या वेळेला मला खूप मदत केली होती, वेळेवर येऊन माझे रक्षण केले होते. तर त्यांच्या प्रती मनात आदरयुक्त प्रेम निर्माण होते. तर परमात्म्याच्या प्रती देखील असेच प्रेम वाटते की त्यांनी आपल्याला वेळेवर मदत केली आहे. परंतु असे नाही की कधी एखाद्या मनुष्याचे चांगले झाले तर तुम्ही म्हणाल की हे भगवंताने केले. बस भगवान असेच करतात. परंतु परमात्मा जो आहे, भगवंत जो आहे, त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे, संपूर्ण दुनियेसाठीचे कार्य आहे, संपूर्ण दुनियेशी त्यांचे नाते आहे. बाकी असे नाही की कोणाला थोडा पैसा मिळाला तर म्हणाल की भगवंताने केले. अशी तर आपणही चांगली कर्मे करतो तर त्या कर्मांची सुद्धा फळ आपल्याला मिळतच असते. परंतु परमात्म्याने येऊन जे कर्म आपल्याला शिकवले त्याचे जे फळ आहे ते फळ वेगळेच आहे. अल्पकाळाचे सुख तर बुद्धीच्या आधारावर सुद्धा आपल्याला मिळते, परंतु त्यांनी जे ज्ञान दिले त्या ज्ञानाच्या द्वारे आपल्याला कायमचे सुख प्राप्त होते. तर परमात्म्याचे कार्य हे अद्वितीय झाले ना. म्हणूनच ते म्हणतात की मीच येऊन कर्माविषयीचे जे यथार्थ नॉलेज आहे ते शिकवतो. ज्याला म्हटले आहे की कर्मयोग श्रेष्ठ आहे. यामध्ये कर्मत्याग, गृहस्थाश्रमाचा त्याग अभिप्रेत नाहीये. मी फक्त तुम्ही तुमच्या कर्मांना पवित्र कसे बनवावे याचे नॉलेज देतो, याचे ज्ञान देतो. तर कर्माला पवित्र बनवायचे आहे, कर्म सोडायचे नाहीये. कर्म तर अनादी गोष्ट आहे. हे कर्मक्षेत्र देखील अनादी आहे. जिथे मानव आहे तिथे कर्म देखील आहे. परंतु त्या कर्माला तुम्ही श्रेष्ठ कसे बनवायचे मी येऊन ते शिकवतो, ज्यामुळे तुमच्या कर्माचे खाते अकर्म बनेल. अकर्म याचा अर्थ आहे की कोणतेही वाईट खाते तयार होत नाही. बाबा म्हणतात, मी या छोट्याशा संगम युगामध्ये तुमच्या देशात या साकारी दुनियेमध्ये तुमच्याकरिता आलो आहे. तर निदान जितका वेळ आहे तितका वेळ तरी माझा थोडा विचार करा. बाबांची बनला आहात तर किमान इतका वेळ तरी पवित्र राहा. म्हणजे मग तुमचे असे प्रारब्ध बनेल की ज्यामुळे तुम्हाला त्या दुनियेमध्ये कोणतीही मेहनत करावी लागणार नाही. आता थोडीशी मेहनत करण्याची गरज आहे. आता तुम्ही कसेही करून प्राणपणाला लावून देखील पवित्र राहण्याची प्रतिज्ञा करा. स्वतःशी दृढ राहा. म्हणूनच तर म्हटलं जातं ना, प्राण जाय पर वचन न जाय. मम्मा म्हणतात, आपल्या धारणांमध्ये पुरेपूर राहण्याचा प्रयत्न करा. बाबा तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहेत, तुम्ही फक्त एवढ्या छोट्याशा थोड्या वेळाकरता ही पवित्र राहण्याची मेहनत करा. मी तुम्हाला अजून दुसरी कोणतीही मेहनत करायला लावत नाही. तुम्हाला जितके मिळते आहे त्याच्या तुलनेमध्ये ही मेहनत तर काहीच नाहीये. असे नाही की मी हे करेल, मी ते करेल असे फक्त म्हणत राहू नका. तर
म्हणतात की दुनिया काय म्हणेल, ते काय म्हणतील, मी जर असे केले तर दुनिया काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, आमके काय म्हणतील. तर मम्मा म्हणतात, अरे दुनिया काय म्हणेल याची चिंता सोडून द्या. आता ही दुनियाच नष्ट होणार आहे. आता तर मृत्यू समोर उभा आहे. तुम्ही एवढा जो व्याप वाढवून ठेवलेला आहे ते सर्व तुम्ही वाया घालवत आहात. आता बाबा म्हणतात की जे व्यर्थ आहे त्याला वाचवा. अपव्यय करणे थांबवा. मग तो धनाचा अपव्यय असो, संकल्पाचा असो, वेळेचा असो. या शरीर निर्वाह करता जितके पाहिजे तेवढे भले करा. जितका तुमच्या रचनेच्या सोबत म्हणजे जेवढा तुमच्या मुलांच्या सोबत हिशोब आहे तर तेवढे कर्तव्य जरूर पार पाडा. मी कुठे तुमच्या मुलांना सांभाळत बसणार, तर तुमच्या मुलांच्या प्रती जे काही कर्तव्य आहे ते करा. तुमच्या मुलांना तुम्हीच सांभाळायचे आहे. जिथे जरुरी आहे तिथे तर मी तुम्हाला फ्री करतो, म्हणजे बाबा आपल्याला मुभा देतात. परंतु आता हे जे अवास्तव व्याप वाढवत आहात याच्यासाठी मी मनाई करतो. कारण आता त्या सर्व गोष्टी कोसळणार आहेत. तर मग तुम्ही त्यावर आपला वेळ फालतूमध्ये वाया का घालवत आहात? या फालतूच्या जंजाळामुळेच तुम्ही दुःखी झाले आहात. मग त्या जंजाळामधूनच तुम्ही आता कसे सुटायचे तेच तर तुम्हाला आता सांगत आहे. तरी देखील अनेक कारणे सांगत बसणे ही कुठली रीत आहे? तर मग बाबा देखील म्हणतात की बघाच, आता जर का तुम्ही मला स्वेच्छेने तुमचे बोट दिले नाही, हात धरला नाही, तर मग मात्र मी असे काही तुम्हाला नाकाला पकडून घेऊन जाईल. नाक पकडले तर मग श्वास कोंडेल आणि मग दुःख होईल, सजा खावी लागेल. म्हणून बाबा सांगत आहेत की आता हातामध्ये हात देऊन सरळ मार्गाने चालण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्ही सरळरित्या चालला नाहीत तर मग माझ्या हातामध्ये तुमचे नाक येईल. मग बघाच, मग त्यावेळी काहीच होऊ शकणार नाही आणि काहीच करू देखील शकणार नाही. म्हणून बाबा म्हणतात की मुलांनो, आता तरी तुम्ही माझे बनून माझ्या जवळ येऊन मी सांगितलेले ऐकून तरी देखील जर काही केले नाहीत तर त्यांच्यासाठी खूप मोठ्या कड्या शिक्षा आहेत. परंतु ज्या बिचारांना माहीतच नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे ज्यांना ज्ञानच नाही या गोष्टींचं तर त्यांची गोष्ट वेगळी आहे. बाकी ज्यांना माहीत आहे, जे बसून ऐकून तरीही याच गोष्टींमध्ये गडबड घोटाळा करतील तर त्यांची काही खैर नाही. जसं 10 पटीने फायदा आहे ना, तसेच 10 पटीने नुकसान होईल. म्हणूनच सांगत आहे, आपल्या नुकसानाला, घाट्याला चांगल्या रीतीने समजून घ्या. व्यवस्थित थोडी तरी आपल्या बुद्धीची कवाडे म्हणजे दरवाजा उघडा. आता बाबांसोबत बुद्धियोग लावाल तर ताकद मिळेल. तर या सर्व गोष्टींना समजून घ्या, विसरू नका. आता हा जो काही काळ सुरू आहे याला ओळखा, थोडे डोळे उघडा, बुद्धीची कवाडे उघडा आणि वेळेचा पूर्ण फायदा घ्या. पूर्णपणे आपले भाग्य जागे करा. म्हणतात देखील की जसा संग तसाच रंग असतो. त्यामुळे ज्यांच्यामध्ये आता ही धारणा पूर्ण होत नसेल तर मायेच्या संगाचा रंग लागेल. तेव्हाच तर म्हणतात, हिअर नो इविल, सी नो इविल, टॉक नो इविल. वाईट ऐकू नका, वाईट बघू नका आणि वाईट बोलूही नका. त्याच्याही पुढे बाबा जाऊन सांगतात की वाईट विचार सुद्धा करू नका. असे कितीतरी इविल आहेत, म्हणजे अशा अनिष्ट गोष्टी आहेत
की ज्या इथे देखील बऱ्याच जणांना सोडत नाही आणि मग एकमेकांच्या संगदोषामध्ये येतात. तर बाबा म्हणतात की अशा संगदोषापासून तुम्ही दूर राहा. असे समजू नका की संगदोष यज्ञाच्या बाहेर आहे, इथे नाहीये. नाही, इथे देखील संगदोष फिरत असतात, कारण त्यांचे राज्य आहे ना. म्हणून बाबा म्हणतात की व्यवस्थित कवच घालून राहा. कवच असेल तर त्याची गोळी लागणार नाही. योगाचेच कवच आहे आणि ज्ञानाची तलवार आहे. आणि सर्व अस्त्रशस्त्रांना आपल्याकडे व्यवस्थित जपून ठेवा. म्हणतात देखील की जे पेराल तेच उगवेल. तर भविष्य प्रारब्ध बनविण्याच्या या गोष्टी आहेत. तुम्हाला इथे काही प्रारब्ध उपभोगायचे नाहीये. इथे काही तुम्हाला गुरु बनून बसायचे नाहीये. यामध्ये कोणीही गैरसमज करून घेऊ नये, म्हणून हे सर्व समजावून सांगितले जात आहे. तरी या सर्व गोष्टी लक्षात ठेवून स्वतःला सुरक्षित ठेवायचे आहे. इथे कोणत्याही प्रकारचा अवांतर खर्च होता कामा नये. आता हा सर्व खर्च इतरांच्या कल्याणासाठीच वापरायचा आहे. एक एक पैसा तो सुद्धा या कार्यासाठीच वापरायचा आहे. अच्छा, अशा बाप दादांच्या आणि मम्माच्या अत्यंत मधुर, खूप छान आणि नेहमी जागृत राहणाऱ्या मुलांप्रती प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना आणि अत्यंत प्रिय मम्माला प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. मम्माला प्रश्न विचारला होता, मम्मा आपण चालता फिरता योगाच्या उच्च अवस्थेमध्ये कसे स्थित होऊ शकतो? तर मम्माने उत्तर दिलं आहे. मम्मा म्हणतात, वास्तविक पाहता आपले हे जीवनच नैसर्गिकरित्या योगयुक्त योगमय झाले पाहिजे. कारण योग म्हणजेच निश्चय. तर निरंतर निश्चयाला पक्के करून तसे प्रॅक्टिकल स्वरूप बनायचे आहे. निश्चय स्वरूप बनून कर्मेंद्रियांच्या द्वारे कर्म करा. भले स्थूल कर्मेंद्रिय कोणते कार्य करत असतील तरीही तुम्ही स्वतः त्याच सुख स्वरूप अवस्थेमध्ये लवलीन होऊन राहायचे आहे. तुमचा चेहरा नेहमी सुख स्वरूप रमणीक दिसावा. कोणताही अशुद्ध संकल्प विकल्प राहू नये. ईश्वरीय आनंदामध्ये आंतरिक मग्न अवस्थेमध्ये राहाल तर मग कोणत्याही अशुद्ध संकल्प विकल्पाची उत्पत्ती होणार नाही. शुद्ध प्युअर धरणीमध्ये जो पण संकल्प उत्पन्न होईल तो लोकसंग्रहाप्रती अथवा आपल्या उन्नतीप्रती असेल. ही अतिशय मधुर अशी सुंदर अवस्था आहे की जी वेळेवर मदत करते. असे ईश्वरीय अलौकिक सुंदर पवित्र जीवन बनविण्याची आताच तुम्हाला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. तर अशी अवस्था बनविण्याकरिता थोडी मेहनत करा. जेव्हा आपण योगामध्ये बसतो तर आपण मनामध्ये मंत्र, पूजा, जप इत्यादी काहीच करत नाही. जसे भक्ती मार्गामध्ये काही जण मनातल्या मनात प्रार्थना करतात, माळ जपतात, मूर्तीला समोर ठेवून फूल अर्पण करतात. ते सर्व मनातल्या मनातच करतात, ज्याला मनसा पूजा म्हणता येईल. परंतु आपल्याला योगामध्ये आपण फक्त आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थित होऊन सुख स्वरूप बनतो. आपल्या मनासहित सर्व कर्मेंद्रियांना कंट्रोल करून एकाग्रचित्त बनून ईश्वरीय सुख स्वरूप होतो. आणि या योग साधनेसाठी एक विशिष्ट वेळ निश्चित केलेली आहे, जिथे एकाच वेळी सर्वजण एकत्र बसून अभ्यास करतात. यामध्ये फक्त
व्यक्त गोष्टींशी असलेले नाते तोडून अव्यक्त संबंधांशी नाते जोडून ठेवायचे आहे. म्हणजे मग आठवण करणे सोपे होईल. अच्छा. ओम शांती. आजचं वरदान आहे, कायम बापदादांच्या सोबत राहून मायेला दुरूनच मूर्छित करणारे मायाजीत जगज्जीत भव. जसे बाबांचे स्नेही बनला आहात तसेच बाबांना तुमचे सोबती बनवा, तर माया दुरूनच मूर्छित होईल. तुमचा सुरुवातीचा जो वायदा आहे, तुम्ही से खाऊ तुम्ही से बैठू तुम्ही से रूह को रिझाऊ, या वायद्याप्रमाणे संपूर्ण दिनचर्येमध्ये प्रत्येक कार्य बाबांच्या सोबत करा. म्हणजे मग माया डिस्टर्ब करू शकणार नाही. तिचे लक्ष विचलित होईल. तर साथीदाराला नेहमी सोबत ठेवा. साथीदाराच्या शक्तीमुळे अथवा भेटीमध्ये मग्न राहिल्याने मायाजीत जगज्जीत बनाल. आजचा सुविचार आहे, आपल्या श्रेष्ठ वृत्तीद्वारे प्रवृत्तीच्या परिस्थितीला परिवर्तन करा. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. अव्यक्त स्थितिरूपी आरशाला स्वच्छ आणि स्पष्ट करण्याकरिता सरळता, श्रेष्ठता आणि सहनशीलता या 3 गोष्टींवर लक्ष द्या. जर तिघांपैकी एका गोष्टीची जरी कमी असेल तर आरशावर कमी असल्याचा डाग दिसून येईल. त्यामुळे जे काही कार्य करता ते सामान्य असल्याप्रमाणे दिसू नये. सामान्यतेला श्रेष्ठतेमध्ये परिवर्तन करा. प्रत्येक कार्यामध्ये सहनशीलतेला आणि वाणीमध्ये सरळतेला धारण करा, तर सेवेमध्ये सफलता दिसून येईल. ओम शांती.